सातपूरला यंदा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सातपूर गावात आयोजित भवानी माता यात्रा उत्सव यंदा विविध धार्मिक, सामाजिक व क्रीडा कार्यक्रमांनी सजला असून मान्यवरांच्या उपस्थितीमुळे यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झाले। यात्रोत्सवात पारंपरिक 12 गाड्या ओढण्याचा मान गणेशा मंगेश प्रकाश निगळे यांना मिळाला आहे। यात्रा उत्सव अध्यक्षपदी भारत विष्णू घाटोळ यांची निवड करण्यात आली असून अन्य पदाधिकाऱ्यांचीही घोषणा करण्यात आली आहे। या वर्षीच्या यात्रेत जगद्गुरू महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज, छत्रपती शिवरायांचे 13वे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती, मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादाजी भुसे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे। तसेच अभिनेते अभिजित खांडेकर यांच्यासह सेलिब्रिटींचीही रेलचेल राहणार असल्याने यात्रेत उत्साहाचं वातावरण आहे। दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेला नगरसेवक नितीन निगळ, नगरसेविका सोनाली तुषार भंदुरे, नगरसेविका सविता रवी काळे, नगरसेविका मानसी योगेश शेवरे, नगरसेविका अंकिता महेंद्र शिंदे आदी मान्यवरांसह सातपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यात्रोत्सव 3 दिवस चालणार असून दिनांक 18 मार्च रोजी सायंकाळी शिवव्याख्यान कार्यक्रमांतर्गत नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान होणार आहे। 19 मार्च रोजी भवानी माता यात्रेचा मुख्य सोहळा पार पडणार आहे। 20 मार्च रोजी भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले। यात्रेसाठी परिसरातील भाविक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक राजाराम निगळ, शांताराम निगळ, प्रकाश निगळ आणि गोकुळ निगळ यांनी केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी अध्यक्ष लक्ष्मण घाटोळ यांनी केले, तर आभार सचिन घाटोळ यांनी मानले। जे महाराष्ट्र केसरी होऊन गेले त्यांना त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आपण बोलवणार आहोत आणि गावातले म्हणजे सातूरच नाही, पिंपळ गाव असेल, इकडे दरी मातुरी असेल, आपण इकडे जे स्थानिक पैलवान आहे ज्यांनी कुस्त्यांचे आखाडे रंगवलेले आहे त्या सगळ्या मान्यवरांना, त्या पैलवानांना त्या ठिकाणी बोलून त्यांचा सन्मान आणि त्या ठिकाणी या भागातले जे तरुण पैलवान आहेत त्यांच्या कुस्त्यांची दंगल आपण तिथे घेणार आहे। असा 3 दिवसांचा कार्यक्रम असणार आहे आणि या कमिटी ही यासाठी काही कमिटी निश्चित करण्यात आली। ती कमिटी कोणती हे तुम्हाला प्रकाश दादा सांगते, मी त्यांना विनंती करतो। आपण बोलवणार आहोत आणि गावातले म्हणजे सातूरच नाही, पिंपळ गाव असेल, इकडे दरी मातुरी असेल, आपण इकडे जे स्थानिक पैलवान आहे ज्यांनी हे कुस्त्यांचे आखाडे रंगवलेले आहे, सर्वप्रथम तुमचे स्वागत करतो आणि तुमच्या वतीने मी आवाहन करतो या शहरातील सर्व नागरिकांना जे इथे कामगार वस्तीपासून तर स्थायिक झालेले, कोणी व्यावसायिक आहे, उद्योजक आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातले, सामाजिक क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले सर्वांना आम्ही आमच्या यात्रा कमिटीच्या वतीने आमंत्रित करतो की त्यांनी ह्या यात्रेमध्ये सहभागी व्हावं व आमचा सर्वांचा हा उत्सव जास्तीत जास्त मोठ्या स्वरूपाचा साजरा व्हावा, सर्वांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करू। आम्ही सर्व कमिटी तुमच्या सर्व लोकांचं आम्ही सर्व मिळून स्वागत करू आणि हा उत्सव जास्तीत जास्त मोठा कसा होईल हा सर्व आपण गावकरी मिळून आम्ही सर्व गावकरी मिळून प्रयत्न करू। निश्चितच धन्यवाद। तो देवदेवतांची पूजा करून कशा पद्धतीने पुस्तकावर सर्व सांगितलंच आहे आणि एकच विनंती की तुम्ही एक चौथे स्तंभ आहे समाजाची, तर आमची यात्रा जास्तीत लोकांपर्यंत कशी पोहोचेल आणि चांगली गर्दी कशी होईल किंवा काय सुविधा कशा पद्धतीने जनतेपर्यंत तुम्ही पोहोचवा अशी मी आमच्या सर्वांच्या वतीने विनंती करतो। तुम्ही उपस्थित राहिले त्याबद्दल आभार व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद। 26च्या गुढीपाडवा उत्सव यात्रा समितीचे अध्यक्ष सन्माननीय भारत घाटोळ यांना करण्यात आलेला आहे। कार्याध्यक्ष किरण एकनाथ निगळ हे आहेत। उपाध्यक्ष मच्छिंद्रजी भंदुरे यांना देण्यात आलेला आहे। उपाध्यक्ष सोपन बंधवणे हे पण त्यांच्या बरोबर असणार आहे। सचिव शशिकांतजी काळे, सहसचिव सुदाम शिवाजीजी वाघ, खजिनदार दिनेशजी निगळ, बाकी व्यवस्थापन कमिटी आहे हर्षल आहे, धनंजय निगळ, तेजस निगळ, बाळा पुराणे, पंटी भाऊ काळे, अथर्व घाटोळ, किरण भोर, महेश भाऊ बंदावणे आणि विशाल पुराणे अशी ही कमिटी या सर्वांच्या आमच्या पंच कमिटीच्या वतीने आम्ही जाहीर केली आहे। आणि यावर्षीचा जो गणेश आहे तो मागे पण कमीत कमी 3 ते 5 वेळा त्यांनी गाड्या वाढलेल्या आहे, ते आहे मंगेश भाऊ प्रकाश निगळ यांना देण्यात आलेला आहे। मी ते सर्वांचे या गुढीपाडवा उत्सवानिमित्त सर्वांचे यात्रा उत्सव समिती व या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बांधव सालाबादाप्रमाणे याही वर्षी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून 3 दिवस भरगच्च असा कार्यक्रमांचा आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा उत्सव होईल। यात्रेच्या 1 दिवस आधी नितीन बानगुडे पाटील यांचा कार्यक्रम आहे। यात्रेच्या दिवशी आपल्या नाशिक शहरातील सर्व लोकप्रतिनिधी असतील, त्यानंतर यावर्षी नवीन एक पायंडा आपण सुरू करणार आहे की जी 12 गाड्यांची पूजा होती ती कुठल्याही राजकीय नेत्याच्या
हाताने न करता आपले जगद्गुरू संत जनार्दन स्वामी महाराज यांचे शिष्य शांतिगिरी महाराज यांच्या हस्ते करायचे असं सर्वांनी ठरवलं आहे. बाबाजी येणार आहे. त्यानंतर त्याच्या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा मोठा कार्यक्रम आहे. त्यानंतर इंदुरीकर महाराज यांची सुद्धा वेळ कमिटी घेणार आहे. असा भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी यात्रा उत्सवाचा आहे. त्यानंतर एक नवीन उपक्रम लक्ष्मण यांनी या ठिकाणी मांडला की जी आपण पारंपरिक पद्धतीने यात्रा याआधी व्हायची तर ग्रामीण भागात यात्रा उत्सव होत असताना तिथे शेणाने सारवलं जायचं आणि महिलांचा सहभाग वाढावा यासाठी ज्या ठिकाणी यात्रा पहिली बैलगाडी असते तिथून तर गणेशाच्या मंदिरापर्यंत गाड्या जातात त्या ठिकाणपर्यंतचा जो खालचा आपला डांबरी रस्ता आहे तो आपण शेणाने जो सारवणार आहे त्याचं आपण कुठे सारवायचो त्या पद्धतीने आणि त्या ठिकाणी रांगोळ्या काढून गावातील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी हा सर्वांना एकत्र करून प्रोग्राम आहे. आपण सर्वांनी या यात्रेला मोठ्या स्वरूपात प्रसिद्धी द्यावी. आपल्या गावची आपल्या नाशिकची शहरातील ही एकमेव यात्रा आहे. या ठिकाणी आपण मोठी प्रसिद्धी देऊन आपल्या गावचं गाव पण जपून या ठिकाणी यात्रा. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.